जोशी दादा आलेले त्यांचे सुद्धा स्वागत करते। त्याचप्रमाणे योगेंद्रजी राजवले यांचं सुद्धा स्वागत आहे। रसिका शांतता पाळा। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या नामस्मरणाने करतो। तसेच गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घरोघरामध्ये गावोगावामध्ये झालेलं आहे। या गणपती बाप्पांच्या आगमनास्तव या ठिकाणी गावराईचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। तर रिद्धी सिद्धीचा दाता देवाधिदेवामध्ये ज्याला पहिला मान आहे तो आपला गणपती बाप्पा यांच्यावरून सुंदरशा या स्तवनाने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे। लक्ष सुद्धा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकाय हृदयात ना गाभाऱ्यात देवा तुझ्या भक्तीचा स्वीकार आहे अमृतमय शब्द फुलांचा हे गळा तुझ्या चरणी मन भावनांचा त्रिवार वंदन तुला वारंवार आहे आणि माझ्या कला गुणात देवा फक्त तुझा एक आधार 14 कलेचा तू करता 14 कलेचा तू करता दुःख संकटे पडती गणराया तुझे नाम घेता तरी ना कळी गणराया तुझी गुण गाता मार्ग दावया फुलला हीच एक विनंती आता हीच एक विनंती आता हीच एक विनंती त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे पाठी जे प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना दिसलं पाहिजे या ठिकाणी आमचे पोलीसवाले दादा यांचं सुद्धा सांगणं आहे की सगळ्यांनी शांतता पाळा जे उभे आहेत त्यांनी बसायचं आहे सगळ्यांनी बसायचं आहे सगळ्यांना कार्यक्रम पाहायला मिळाला पाहिजे आनंद लुटता आला पाहिजे सगळ्यांनी बसा कृपया कोणालाही त्रास होईल असं काही करायचं नाही आपल्याला सर्व शुद्ध पब्लिक आहे या ठिकाणी ऐकणारे पब्लिक आहे पोलीस बांधव आपल्या रक्षणासाठी इथे आलेले आहेत तर सगळ्यांनी त्यांच्या सूचनेचं पालन करायचं आहे भारतातले प्रथम नागरिक म्हणून त्यांना आपण ओळखलं जातं कृपया त्यांच्या सूचनेचं पालन करा हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांत चित्ताने आणि कुठलीही गडबड न होता हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे त्यामुळे तुमचंही सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे सगळ्यांनी बसायचं आहे कलाकार बनविणे जाणे या माझ्या देवाने आधी कयाला स्मरूया बाप्पा गणरायाला वंदन करूया बाप्पा गणरायाला वंदन करूया गीताचे शब्द आहेत लक्ष सुद्धा का म्हणायचं बघा रायगड म्हटलं की गायकीचा बाज आला गायकी आली संगीत आलं जे वाजवणाऱ्यांमध्ये सुद्धा दिसेल गायकांमध्ये सुद्धा दिसेल याला रायगडचं संगीत म्हणतात बुवा इथे जे बसलेले आहेत ते रती महारथी आहेत ते सर्व रायगडचे शाहीर आहेत आणि ज्यांनी छाप उठवलेली आहे शक्तिधुऱ्यामध्ये आपल्या नावाची आणि शक्तिधुऱ्याचे रायगड जिल्ह्याचं नाव आमच्या रोशन केलेलं आहे तसंच एक धुरा थोडीशी मी सांभाळते त्यात चुका होतील तर क्षमा करा वेळाबाकडे गायन करते जसं जमेल तसं म्हणून
वंदन करो। शिवाचा शिवनंदन सत्वरी दर्शन द्यावे, सत्वरी दर्शन द्यावे, मला जगावे गरीबी ही तुझी मोहमाया, ही तुझी मोहमाया। बाप्पा श्री गणाला, बाप्पा श्री गणाला, बाप्पा श्री गणाला वंदन करो।
श्री गणपती गजानन दामदेवी अखंड भानुदास घराण्याचा जिल्हा रायगड तालुका मसला मुक्काम खारेगाव उर्वरा सुप्रसिद्ध शाहीर श्री रघुनाथ आगरकर अखंड शक्ती रंग देवताय हॅलो हॅलो सूरज हॅलो आज आपल्याला आम्हाला राजुले परिवाराच्या विनंतीला मान देऊन पावसाचा कुठलाही व्यत्ययमुळे हा कार्यक्रमाला गालबोट न लागावी म्हणून जे काय आम्हाला मान्सून शेड करून दिली ते रोडगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, कुलकर्णी साहेब, चोरगे साहेब, चौधरी साहेब हा सगळं माझ्या मित्रपरवारी ही जी मान्सून शेडची आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या कुटुंबातर्फे त्यांचे हार्दिक आभार. आणि आज या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून तिथे उपस्थित झालेले आहेत. तर आमच्या राजुले परिवारातर्फे पुन्हा एकदा सर्व माझे मित्रपरिवाराचे हार्दिक स्वागत. तसेच बक्षीस आलेले आहे शंकरभाई मावळ्यांच्याकडनं माई बारी तापली पाहिजे बुवा तापणं 1000चं बक्षीस आलेलं आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. स्तवन झालेले गणाला सुरुवात करते. गणाला सुरुवात करण्याआधीच बक्षीस आलेले आहे की खदलवा. बरोबर आहे की नाही? तर पहिलं तर आता गण तर गायला पाहिजे ना शक्तीच्या रीतिरिवाजाप्रमाणे. बरोबर आहे की नाही? हां खदलवाला आहे. आता ही बारी आहे, दुसरी बारी पण आहे. बरोबर आहे की नाही? ते सांगते तुम्हाला काय ते गवळणीमध्ये. आता गण सादर करू द्या आता मला जरा.
जुनी रांठी बाळा तुझ्या नामाचा इथे आले मी भूड गाया गौरीच्या बाळा तुझी जगा वेगळीच माया अनंत नामाने नटलाशी तू हे मोरया देवा शरण तुला आले लागले तुझेच गुण गाया तुझेच गुण गाया तुझेच गुण गाया झाले हो झाले जुनी चाल जुनं तेच सोना नवीन सादर करावीशी वाटते या ठिकाणी गायकी बघा नुसती तोंडाची फालतू बडबड कामाची इथे रायगडमध्ये आला तर तसं संगीतमय तुम्हाला कार्यक्रम द्यावाच नाही इथे बसणारे प्रत्येक शाहीर हे सुरामध्ये गाणारे आहेत आणि चांगल्या पट्टीचे गायक आहेत तुमची गायकी काय आहे ते आता पहिल्या बारीत बघू काय गायकी येते तर दुसऱ्या बाजूला मी आहेच चांगलं काहीतरी गा गायकी गा कुठलं तरी चांगलं गायन करा फालतू बडबड सगळेच करतात बरोबर आहे की नाही तर रायगड ही नगरी आहे हा जो जिल्हा आहे तो संगीतमय वातावरणाने भरलेला आहे त्यामुळे काहीतरी संगीत ऐकवा तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि त्या शाहिरांकडून सुद्धा अपेक्षा आहे ते जे त्यांनी जे शक्ती तुझ्यामध्ये दिलेलं आहे तसं आपल्याला ती परंपरा पुढे न्यायची म्हणून काय म्हणायचं बघा झाले हो झाले मनी समाधान झाले हो झाले मनी समाधान वर्षाने वर्षाने बाप्पा वर्षाने बाप्पा गणाचे आगमन धरतीवर झाले झाले हो झाले
Bye.
ताशाचा आवाज थरथर झाला बुवा सगळं नालूला पण नाचव. योगेश जाधव 100 रुपये. अमर किमक्या साई रोहन विक्रांत बारी तापा मन्या मोन्या रोशन. धन्यवाद. कीबोर्डला आवाज आहे. कीबोर्ड जरा चालू करा. कीबोर्डचा आवाज बंद झालेला आहे. कीबोर्डला आवाज आहे. शांतता पाळा. या ठिकाणी स्तवन गणानंतर गवळण सादर करणार आहे. लक्ष असू दे काय म्हणायचं आहे. स्तवन गणानंतर येते ती गवळण, ज्याची तुम्ही मनापासून वाट बघत आहात नाही का. आणि माझे कार्यक्रम या ठिकाणी या विभागामध्ये झालेले आहेत. तो म्हणजे पहिला झाला रुद्रवलीला, दुसरा झाला लोणेरेमध्ये आणि हा तिसरा या विभागातला माझा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला मी नवीन गाण्यांची पर्वणी या ठिकाणी पहिल्या गाण्यापासूनच सुरुवात केलेली आहे. नवीन गाण्यांची पर्वणी देण्यासाठी कुठलंही जुनं गाणं या ठिकाणी गाणार नाही. स्तवन असू दे, गाणं असू दे, गवळण असू दे, पद असू दे, काही असू दे. तर जी गवळण या ठिकाणी सादर करणार आहे त्या गवळणीकडे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आहे. एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्याला सांगावीशी वाटते. शक्तितुऱ्याच्या सामन्यामध्ये पहिली शक्तिवाल्यांची बारी होते बरोबर, नंतर तुरेवाले बारी सादर करतात. या ठिकाणी मी माझी पहिली बारी काय सादर करते ते लक्ष देऊन ऐकायचं आहे. कारण उगाचच विनाकारण काही बोलणं याला काही अर्थ नसतो. शक्यतो मी बोलत नाही. आणि जर का मला कोण बोलला तर तुझं याड काढते बाहेर आता. थांब बरोबर. मंडळी तुम्हाला सांगावं असं वाटतं, हे प्रतिस्पर्धी शाहीर जे तुरेवाले शाहीर आहेत रत्नाकर महाकाळ यांचे आणि माझे कार्यक्रम रायगडमध्ये सुद्धा होतात. त्यांच्या विभागात म्हणजे रत्नागिरीमध्ये सुद्धा होतात. पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते, रायगडचा सोडा हा रायगड विभाग आहे. मी ही रायगडची सुकन्या आहे. पण जेव्हा रत्नागिरीमध्ये मी एक लेडीज आहे, तितक्याच ताकदीने मी कार्यक्रम करते. कोणाला न घाबरता. तसा दडगा आपला भारी आहे रायगडचा, तुम्हाला माहिती आहे. मी रत्नागिरीला गेल्यानंतर हे तुरेवाले शाहीर दादागिरी करतात. हा, आता तू रायगडात आलास. रायगडात कुठे? तू तावडीत सापडलायस माझ्या. आता तुझा याड काढते, तुझा घामटा काढते ते बघ बरोबर. लय हुशारी करतो ह्याच्या एरियात गेल्यावर, क्योंकि गल्ली में कुत्ता भी शेर बन जाता है. बरोबर की नाही. हे अशी या बुवाची कामं आहेत. पण मला या बारीची मी खूप आतुरतेने वाट बघत होते की आपल्या एरियात हा कधी भेटतोय आणि कधी असा मी घामटा काढते ते. हा, आणि बुवा तुझ्या एरियात येऊन पण तुझी कशी घाण काढून गेले हे तुलाही चांगलं माहिती. आपण घाबरत नाही. तो कोण पण येऊ दे, हा येऊ दे नाही तर आणखी कोण येऊ दे, आपला दणका भारीच आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, पहिली बारी आहे तर पहिल्या बारीचं जे सादरीकरण असतं त्या पद्धतीनेच मी सादरीकरण करणार आहे. या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी शक्ती फिरत आहेत.
तर बुवा काय म्हणायचं बघा, असं बुवा करू नका, कारण तुम्ही रायगडमध्ये आलात तर स्वागत आहे, पण तुम्ही जसं कराल तसं आम्हाला पण करावं लागेल, बरोबर की नाही? हा, तू आज इथून कसं जातो तेच बघते मी. म्हणून काय म्हणायचं बघा, जो विषय आहे तो तुम्हाला पटवून देणारच आहे. काय म्हणायचं आहे बघा, कृपया बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांनी लुटायचा आहे या ठिकाणी. बसा बसा, बसून पाठच्या पब्लिकला सुद्धा दिसलं पाहिजे. काय म्हणत आहे बघा, जन्माला येऊन बदनाम ठरशील, तुझ्या कुळाला कलंक लावू नको, बघून या राधेला उगाच कान्हा तू भाव धावू नको. अरे नावाची आहे मी राधा, मला फुकटचं नखरा दावू नको. अरे मरशील फुकटचा इथं कान्हा, तू या राधेच्या वाटेला अजिबात जाऊ नको. आज या कान्हाला चांगला धडा शिकवणार आहे. हा काय करतो माहिती का, तिकडे गेल्यावर प्रेक्षक असतात, त्या प्रेक्षक मध्ये इकडे ह्या साईडला दोन माणसं उभं करेल, ह्या साईडला दोन माणसं उभं करेल, ह्या साईडला दोन माणसं उभं करेल, ह्या साईडला. मग ती माणसं पब्लिकला गाणं नाही आवडत तरी ती किंचाळतात. मग दोन किंचाळल्यावर सगळे किंचाळणार ना, बरोबर आहे की नाही? तुझं काय बाकी ठेवणार नाही, तू जे माझ्याबरोबर वागलायस ते माझ्या प्रेक्षकांना मला सांगावं लागेल, बरोबर आहे की नाही? हा, आज हा सामना अति ततीचा होणार आहे. तू तावडीत सापडलायस या रायगडची धडाकेबाज, जिद्दीने लढणारी, तुझ्यासारख्या शाहिरांना पुरून उरणारी रायगडची ही शाहीर पुन्हा माघारकर आहे, एवढं लक्षात घे. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझा अभिमान आहे, मी लहानपणापासून शक्तीपुरा गाते, बरोबर ना? मला सगळे ओळखतं की नाही, ओळखतं की नाही? हा, आता फक्त बघा मी काय सादर करते. पहिलीच बारी आहे, दुसरी बारी तर माझ्या हातात आहे झाली. हा, बरोबर काय? राजीवले भाऊंनी जे सुपारी देऊन इथे आणलेलं आहे, भाऊ तुमचा 1 रुपयाने रुपया वसूल करून इथून जाणार आहे. कारण एक लेडीज म्हणून दुसऱ्या एरियामध्ये जाऊन जिद्दीने लढणं, ताकदीने लढणं एक खाऊ आहे का? मी कोणाच्या बापाला ऐकत नाही, माझी शपथ सांगतो. हा, शंकर महाबळे बसलेले आहेत, एक ताकद आहे आपली. हा, हे बघ, इथे बघूनच तुला घाम फुटल. इथे बसलेले काय कमी नाहीत आमचे सगळे, फुल ताकद, हो की नाही? तसं त्यांनी मला पण ताकद दिली बुवा, तुला माहिती नाही. एक काहीतरी झटका ठेवतो ना, बाकी माणूस का सगळे झटके दाखवतो. तू एक झटका काय ठेवले तर या बारी त्याला दाखवून देणार आहे मी आज. लक्षात सुद्धा काय म्हणायचं म्हणून काय म्हणायचं, आज या कान्हाला चांगलाच धडा मी शिकवणार आहे, आणि गुडघ्यात मान घालून याला आज वाकवणार आहे. आज तुझं स्वप्न सारं, आज तुझं स्वप्न सारं इथे भंगणार आहे, कारण ही गोकुळची राधा, अरे कान्हा तुझी अब्रू आज वेशीला टांगणार आहे. पहिलं काय म्हणते बघा, लक्षात द्या. कान्हा नको रे अडवू वाट, ती गवळण तेव्हाची गवळण काय म्हणते बघा, कान्हा नको रे अडवू वाट, आहे शिरी दुधाचा माठा, चालू देणार नाही मनमानी, जरी जोराया आलास लोणी, जर अडवशील मन तुझे चोले न नाही ऐकून घेणार कोणी. अरे तुझ्या आईच्या, अरे तुझ्या आईच्या, म्हणजे कसं असतं, आता गवळणी असतात साऱ्या, आता गवळणींच्या आड वाटेला कान्हा गेल्यानंतर तर गवळणी काय म्हणतात बघा, लक्ष सुद्धा. कान्हा नको रे अडवू आहे शिरी
दुधाचा वाटा चालू देणार नाही मनमानी सारी चोराया आला सलोणी जर अडवशील वाट तुझे सोले नाही ऐकून घेणार कोणी अरे तुझ्या आईच्या मी जाऊन घाली म्हणजे आता ऐका ना गोष्ट काय म्हणायची जर अडवशील वाट तुझे सोलेल पाठ नाही ऐकून घेणार कोणी अरे तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन कानी म्हणजे तुझ्या ज्या सवंगड्याच्या गोष्टी आहेत तू जो अडवतोस तू जो त्या दुधाची चोरी करतोस आम्हाला त्रास देतोस पहिली बारी आहे ही अशीच झाली पाहिजे म्हणून काय म्हणायचं बघा तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन कानी म्हणजे तुझ्या ज्या गोष्टी केलेल्या आम्हाला त्रास दिलेल्या आहेत तुझ्या आईच्या घालीन म्हणजे काय कानी जाऊन घालीन मला हे म्हणायचं चुकीचं काहीच अर्थ नाही म्हणून काय म्हणायचं बघा कान्हा नको रे अडवू आहे शिरी दुधाचा चालू देणार नाही मनमानी जरी चोराया आला सलोणी जर अडवशील वाट तुझे सोलील पाठ नाही ऐकून घेणार कोणी तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन अरे तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन तुझ्या आईच्या मी जाऊन हरेश सारा यांच्याकडनं 100 मार्ग झालेले
धन्यवाद धन्यवाद आभारी. तसेच देऊळ कट्टा पॉईंट मालेगाव प्रभू नागपूर चित्र ऐकण्यासाठी 100 रुपये बक्षीस झाले. धन्यवाद 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 आभारी हो. या ठिकाणी शक्तितुऱ्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुरेवाले शाहीर यांना शास्त्र आधारे प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमलं तरच द्या, खोटं बोलण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्ही खोटी उत्तरं दिलेली आहात. मला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जमेल तरच मी देते, खोटं असेल तर उत्तर देत नाही. तर तुम्ही पण तसंच करा. बऱ्याच ठिकाणी खोटं बोललात तुम्ही, ही जरा सवय सोडून टाका बुवा. जे खरं असेल तरच उत्तर द्यायचं, प्रश्नाला हात घालायचा असेल तर. आणि उत्तर खोटं असेल तर अजिबात मी मान्य करून घेणार नाही. जर खरं असेल तेच उत्तर द्यायचं बुवा, बरोबर ना? हां, आता प्रश्नाचे प्रत किती वेळा दिले, भरपूर वेळा देऊन झाली. पण बुवा आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तो तोंडी प्रश्न विचारते. तुम्हाला माझा प्रश्न काय आहे तो माहिती आहे. सारखी प्रश्नाची प्रत देऊन त्या प्रश्नाचं उत्तर जर सापडत नसेल तर काय ती प्रश्नाची पत द्यायची, ही परंपरा जरी असेल तरी सामने आता आमचे भरपूर झाले. त्यामुळे बुवा प्रश्न माझा तुम्हाला चांगला ध्यानीमध्ये लक्षात असेल. पुन्हा एकदा विचारते, तोच प्रश्न तोच विषय. विषय असा आहे, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? 3 नेत्र म्हणजे 3 डोळे असणारा मासा, मत्स्य म्हणजे मासा. 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण? त्याचं नाव काय? तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? बुवा पुन्हा पुन्हा सांगते, प्रश्नाला हात घालायचा असेल तर योग्य उत्तर द्या. नसेल उत्तर द्यायला जमत तर विषय सोडून द्या. मला खोटं बोललेलं अजिबात आवडणार नाही. या ठिकाणी पहिल्या वारीमध्ये या ठिकाणी आमचे प्रेरणा हॉटेलचे मालक या ठिकाणी बंडेजी राजीवले, त्याचप्रमाणे सरपंच संजयजी राजीवले यांच्यावरून छोटंसं गीत मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी पहिल्या वारीचं 4थं गीत मी त्यांच्या या राजीवले कुटुंबियांवरून सादर करीत आहे. प्रेरणा हॉटेलचे मालक आहेत, तर हे गीत सुंदरसं सादर करते. लक्ष सुद्धा काय म्हणायचं आहे बघा. त्याचप्रमाणे सरपंच संजयजी राजीवले या ठिकाणी हा शक्तितुऱ्याचा सामना या ठिकाणी जो सादर होत आहे. पूनम आगरकर या ठिकाणी चौथ्यांदा इथे येत आहे. चौथा हा माझा सामना या रंगमंचावर होतोय. तर या ठिकाणी मी त्यांना आभारी आहे त्यांची आणि मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देते. या ठिकाणी आमचा या कार्यक्रम या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल सुंदर संगीत या ठिकाणी सादर करते. एक 4थं गीत म्हणून दुसरी बारी आपल्याला आहे. तो काय गातोय ते मला बघायचं आहे. तसंच उत्तर माझं जोरदार दुसऱ्या बारीला असेल. कोणी जायचं नाही, दुसरी बारी बघितली तशी माझं सांगणं आहे तुम्हाला. हां, हे तर असं नको व्हायला. पहिल्या बारीत बाईने काहीतरी बोललं म्हणून बुवा बोलले किंवा म्हणून काहीतरी चुकी झाली असं नको व्हायला. हां, ते काय ते दुसऱ्या बारीला तुम्हाला मी सगळं सांगू. हां, पहिलीच बारी आहे ना, आपल्या रायगडात आलेला आहे. त्याला पहिल्याच बारी जर तापवला तर हार्ट अटॅक येऊन मरायचा. हो, ब्लड प्रेशर वाढायचं. एक तर हाय जॅकेट हो जॅकेट जॅकेट हो जॅकेट जॅकेट हो जॅकेट. हो,
म्हणायचं बघा, लक्ष असू द्या. पालखी निघाली राजाची, तीन द्या ना, तीन काळी तीन द्या, काळी तीन द्या. पालखी निघाली राजाची या गणेश नगरात, लालबागचा राजा माझा बसला नटून थाटात. कसं गायला बघ, सुरात बेसूर अजिबात होणार नाही, सूर बेसूर अजिबात होणार नाही. शक्ती तुला असो, भजन असू दे, का असू दे, गायकी केले, गायकी जर लोकांना पटेल, गायकी सुरात नसेल तर ती गायकी नसते. तुमच्या काय चुका होतील ते सांगते बसलेले दिग्गज आहे, म्हणून काय म्हणायचं. हा, प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे हे गाजले ते साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. काय म्हणायचं बघा, प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून, प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे हे गाजले. बंडशेठ राजीवले साहेब, संजयजी राजीवले, लक्ष सुद्धा म्हणून काय म्हणायचं. प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून, प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे हे गाजले. ते कोण आहेत, कोणाचं नाव गाजलेलं आहे. प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून ज्यांचे नाव गाजले ते कोण आहेत, ते साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे गाजले. प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे गाजले. साहेब पंडशीट राजीवले, सरपंच राजीवले, साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. या ठिकाणी पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. गीताच्या शब्द शब्दाकडे प्रत्येकाचं लक्ष दिलं. साहेब मनाने आहे गीतार, गरिबांचा आधार, तुझ्या शब्दाला जागणार असा कोणी ना होणार. काय म्हणायचं बघा, साहेब मनाने गीतार, गरिबांचा आधार, तुझ्या शब्दाला जागणार असा कोणी ना मिळणार. साहेब मनाने गीतार, गरिबांचा आधार, तुझ्या शब्दाला जागणार असा कोणी ना मिळणार. सारे विश्व हे उभे केले. कोणी विश्व उभे केले, स्वकर्तृत्वावरती सारे विश्व हे उभे केले. साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले. साहेब पंडशीट राजीवले, सरपंच संजयजी राजीवले.
प्रेरणा हॉटेलचे मालक म्हणून नाव ज्यांचे हे गाजले ते कोण? ते साहेब बंड्या शेठ राजीवडे, ते सरपंच संजयजी राजीवडे. सुंदर गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी शक्तित्रच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी स्तवन, गण, गौडन आणि पद हे सादर केले जातात. तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी पहिली बारी सादर केलेली आहे. बुवांना एक विनंती आहे, जशीच मी बारी सादर केली तशीच बारी करायची आहे. आणि जर का काही एक्स्ट्रा बोलण्याचा प्रयत्न केलास तो बारी रहेगी इस तरफ और बर्बादी रहेगी उस तरफ. म्हणून या ठिकाणी माझी पहिली बारी इथे थांबवत आहे. दुसऱ्या बारीला लगेचच येऊया. धन्यवाद. Yeah.